समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये संघर्ष कमी करून विकासाकडे वाटचाल करणार असे सूचक आवाहन प्राध्यापक प्रमोद इनामदार यांनी बोलवाड येथे आयोजित कार्यक्रमात केले। बोलवाड तालुका मिरज गावचे नवनिर्वाचित उपसरपंच आयुष्मान सचिनदादा कांबळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल तसेच बोलवाड गावचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच सुहासदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बोलवाड येथे दोघांचा जाहीर सत्कार करण्यात आला। मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांच्या हस्ते हा सत्कार संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते आयुष्मान सीआर सांगलीकर साहेब होते। यावेळी गंगाधर तोडकर, गावच्या सरपंच शेख मॅडम, माजी उपसरपंच भाऊसाहेब नरगचे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, स्त्री पुरुष, विद्यार्थी विद्यार्थिनी, बोलवाड गावचे ग्रामस्थ उपस्थित होते। यावेळी बोलताना प्राध्यापक प्रमोद इनामदार सर म्हणाले की उपसरपंच सचिन कांबळे यांची निवड ही योग्य निवड असून गावातील 2 गट विकासात्मक धोरण ठरवून एकत्र आलेले आहेत। आता ह्या गावचा विकास प्रगती कोणी रोखू शकत नाही। आता बोलवाड प्रचंड वेगाने विकासाकडे वाटचाल करणार आहे। या गावचा मिरज तालुक्याने आदर्श घ्यावा असे हे आवाहन इनामदार सर यांनी केले। तसेच माझ्या मिरज व विधानसभा मतदारसंघामध्ये कोणतेही गट तट संघर्ष असता कामा नये। सर्वांनी विकासाच्या छताखाली एकत्र आले पाहिजे आणि संघर्ष बाजूला ठेवला पाहिजे। माझा विधानसभा मतदारसंघ अशा माध्यमातून आपण प्रगतीपदाकडे नेऊ असे आवाहन प्रमोद इनामदार सर यांनी यावेळी केले। या गावचे नेते माजी सरपंच आदरणीय सुहासदादा पाटील साहेब आणि आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र आणि या गावचे नवनिर्वाचित उपसरपंच आदरणीय सचिन भाऊ कांबळे साहेब यांची उपसरपंचपदी परवा निवड झाली। याबद्दल आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित करण्यात आला होता आणि हे दोन्ही एकत्र झाल्यामुळे या गावचा विकास प्रगती होणार आहे आणि अशा पद्धतीने सर्व या तालुक्यातील सर्व गावांनी खेड्यांनी आदर्श घ्यावा आणि विकासासाठी सर्वांनी हे एकत्र येणं गरजेचं आहे। कुठलेही हेवेदावे आणि कुरघोड्याचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करणं गरजेचं आहे आणि हा निर्णय जो आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे आणि चातुर्मास महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय या गावाने घेतलेला आहे। दोन्ही नेत्यांना, आमचे सुहासदादा आणि आमचे सचिनदादा यांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि त्यांनी जास्तीत जास्त प्रगती या गावाची करावी अशा पद्धतीने या ठिकाणी विनंती करतोय। सुहासदादांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा, त्यांचं आरोग्य आणि 100 त्यांनी पूर्ण करावी आणि सचिनदादांनी सुद्धा या ठिकाणी भविष्य काळामध्ये जास्तीत जास्त उच्च पदावरती त्यांनी काम करावं आणि बहुजन समाजाचे ते हृदय सम्राट आहेत आणि भविष्य काळामध्ये त्यांनी जास्तीत जास्त प्रगती करावी। आम्ही संपूर्ण बहुजन समाज त्यांच्या पाठीशी आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।